डिलिव्हरीनंतर सर्व काही स्नायू आणि पेशी हे पूर्ववत होण्यासाठी थोडासा वेळ जाऊ द्यावा लागतो आणि सोबतच आपल्यालाही त्या गोष्टीची काळजी घ्यावी लागते। आज मी तुमच्यासोबत अशा 5 टिप्स शेअर करणार आहे, ज्या टिप्स व्यवस्थित ऐका, त्यातले बारकावे नीट समजून घ्या आणि पहा डिलिव्हरीनंतर लवकरात लवकर तुमचे पोट आणि पोटाचे स्नायू पूर्ववत होण्यासाठी त्याचा किती फायदा होतो ते। नमस्कार, मी डॉक्टर अंजली स्वागत करते तुम्हा सर्वांचं सुंदर माझे घर या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। फ्रेंड्स, आपल्या चॅनेलवर याआधीच मी वजन कसे कमी करावे, पोटाचा घेर कसा कमी करावा याबद्दल मार्गदर्शनपर व्हिडिओ अपलोड केलेला आहे। त्याच व्हिडिओमध्ये कमेंट बॉक्समध्ये माझ्या काही फ्रेंड्सनी डिलिव्हरीनंतरचा पोटाचा घेर कसा कमी करावा याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी सुचवले, तर आजचा व्हिडिओ हा खास त्यांच्यासाठी। सगळ्यात पहिले म्हणजे शरीरामध्ये जो काही वात वाढलेला असतो तो वात कमी करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे बाळंतकाढा घेणे। तुम्हाला प्रश्न पडेल की बाळंतकाढा हा नेमका नॉर्मल डिलिव्हरी झाल्यानंतर घ्यायचा की सीझर झाल्यानंतर घ्यायचा, तर तुमची नॉर्मल डिलिव्हरी असू द्यात, सीझर असू द्यात, ट्विन्स असू द्यात किंवा अगदी तुमची प्रीमॅच्युअर डिलिव्हरी असू द्यात, बाळंतकाढा हा सगळ्या प्रकारच्या डिलिव्हरी नंतर घेण्यासाठी सेफ आहे। दुसरा पुढचा महत्त्वाचा प्रश्न असा असेल की तो नेमका केव्हापासून घ्यायचा, तर डिलिव्हरी झालेल्या दिवसापासूनच तुम्ही बाळंतकाढा घ्यायला सुरुवात करा। 20 ml हा 2 वेळा जेवणानंतर घ्यायचा आहे। बाळंतकाढा हा 3 प्रकारचा असतो, त्याला बाळंतकाढा नंबर 1, बाळंतकाढा नंबर 2 आणि बाळंतकाढा नंबर 3 असे नाव आहे। तीनही काढ्यांमधले कंटेंट्स हे वेगवेगळे आहेत। डिलिव्हरी नंतरच्या पहिल्या 10 दिवसांमध्ये बाळंतकाढा नंबर 1 घ्यायचा, पुढच्या 10 दिवसांमध्ये बाळंतकाढा नंबर 2 घ्या आणि त्याच्या पुढच्या 10 दिवसांमध्ये बाळंतकाढा नंबर 3 घ्या आणि हा काढा शक्यतो कोमट पाण्यासोबत घ्या। बाळंतकाढा घेतल्यानंतर होतं काय, तर डिलिव्हरीच्या काळामध्ये एक्सेसिव्ह ब्लिडिंग झालेलं असतं, त्यामुळे येणारा थकवा घालवण्यासाठी बाळंतकाढा उपयोगी पडतो। बाळासाठी मिल्क सिक्रेशन वाढावेत यासाठीही बाळंतकाढा उपयोगी पडतो। तसेच प्रसूती वेदनांमुळे आईचा वात वाढलेला असतो, तो वात कमी करण्यासाठीही बाळंतकाढ्याचा खूप फायदा होतो। कॉन्स्टिपेशनची तक्रार दूर होण्यास मदत होते। बाळंतकाढा हा ड्युरिंग प्रेग्नन्सी वाढलेलं वजन कमी करायला मदत करतो। यासोबतच डिलिव्हरीच्या नंतर हार्मोनल इम्बॅलन्स जो झालेला असतो तो मेंटेन ठेवायला बाळंतकाढ्याचा खूप उपयोग होतो। बाळंतकाढा नंबर 2 डिलिव्हरीच्या नंतर 11व्या दिवसापासून हा सुरू करायचा। युट्रस नॉर्मल करण्यासाठी तसेच युट्रसची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी या काढ्याचा उपयोग होतो। आणि बाळंतकाढा नंबर 3 हा डिलिव्हरी नंतरच्या 21व्या दिवसापासून पुढे 10 दिवस घ्यायचा। हा काढा रोगप्रतिकार शक्ती वाढवतो आणि सोबतच युट्रसला नॉर्मलाइज करण्यासाठी खूप उपयोगी ठरतो। बाळंतकाढा हा जर तुम्ही योग्य वेळी, योग्य प्रमाणामध्ये आणि कोमट पाण्यासोबत घेतला तर त्यामुळे शरीरातील वात कमी व्हायला खूप मदत होते आणि सोबतच कॉन्स्टिपेशन होत नाही आणि त्यामुळे पोटाचा घेर कमी व्हायला खूप मदत होते। टिप नंबर 2 ते म्हणजे ऑइल मसाज। यामध्ये बाळंतपण झाल्यानंतर पोटाला तसेच सर्वांगाला तेलाने मॉलिश केली जायची। मॉलिश नंतर स्नान केल्यानंतर कोळसा धुपून त्यावर वावडिंग, बाळंतशेपा, धूप, हळद आणि गुगुळ या सर्व द्रव्यांची धुरी देण्याची परंपरा होती। यामुळे खूप छानसं असं निर्जंतुकीकरण व्हायचं आणि सोबतच यातून येणाऱ्या हलक्या उष्णतेने वात कमी व्हायला आणि पोटाचा घेर कमी व्हायला मदत व्हायची। काही गावांमध्ये आजकालही या प्रथा परंपरा पाळल्या जातात, परंतु शहरामध्येही जर तुम्हाला सोय मिळणार असेल तर खरोखरच 4 पैसे गेले तरी जाऊ द्यात, पण स्वतःच्या आरोग्यासाठी हे करून घ्यायला काहीच हरकत नाही। एवढी पारंपरिक पद्धत जरी तुम्हाला जमली नाही तरी काही हरकत नाही। डिलिव्हरी झाल्यानंतर सगळ्या अंगाला जमेल तसं तुम्ही मसाज करून घ्या। मसाज हा नेमका केव्हापासून घ्यायचा हाही प्रश्न आहे, तर नॉर्मल डिलिव्हरी झाल्यानंतर जेव्हा तुम्ही घरी येताल तेव्हापासूनच तुम्ही मसाजला सुरुवात करा। सीझर झाल्यानंतर 10व्या दिवसापासून मसाज करून घ्यायला काहीच हरकत नाही। एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्यांचं सीझर झालेलं आहे त्यांच्या पोटावर जोरजोरात चोळून मसाज करू नका। टाक्यांच्या आजूबाजूला अगदी हलक्या हाताने तेल लावा। पाठ, हात, पाय, कंबर या ठिकाणी योग्य प्रेशर देऊन मसाज केला तरीही चालेल। मसाज करण्यासाठी तुम्ही तीळ तेल वापरले तरीही चालेल, परंतु काही जणींना जर तीळ तेल सूट होत नसेल तर खोबरेल तेलाने मसाज केला तरीही चालेल। मसाज नेमका किती दिवस करावा, तर जर तुम्हाला शक्य होत असेल तर सर्वसाधारणपणे डिलिव्हरीच्या नंतर 1.5 महिना तरी मसाज करून घ्या, त्यामुळे चांगला फायदा होतो आणि शेकशेगडी ही तुम्हाला जशी उपलब्ध होईल त्याप्रमाणे घ्या। तिसरी महत्त्वाची टीप म्हणजे पोटपट्टा बांधणे, ही सगळ्यात महत्त्वाची टीप आहे। बाजारामध्ये रेडीमेड ॲब्डोमिनल बेल्ट मिळतात, तुम्हाला जर शक्य झाले तर ते ॲब्डोमिनल बेल्ट घ्या, परंतु ॲब्डोमिनल बेल्ट आणि लंबर बेल्ट यामध्ये फरक आहे। ॲब्डोमिनल बेल्ट हा कडक नसतो, लंबर बेल्टला पाठीमागच्या बाजूने पत्र्याचा सपोर्ट दिलेला असतो आणि त्यामुळे
तो थोडासा कडक असतो, तर लंबर बेल्ट हा अजिबात घेऊ नका. कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये गेल्यानंतर डिलिव्हरी नंतरचे जे स्पेशल ॲब्डोमिनल बेल्ट असतात तेच मागून घ्या. जर तुमच्याकडे ॲब्डोमिनल बेल्ट अवेलेबल नसेल तर कुठलीही सुती साडी किंवा सुती ओढणीने तुम्ही पोट बांधले तरीही चालेल. डिलिव्हरी नंतर ढिल्या पडलेल्या स्नायूंना सपोर्ट करण्यासाठी पोटपट्टा हा खूप उपयोगी पडतो. पोटाचे स्नायू, पोटाच्या पेशी, त्याचबरोबर युट्रसला नॉर्मलाइज करण्यासाठी या बेल्टचा खूप उपयोग होतो. पोटपट्टा किंवा ॲब्डोमिनल बेल्ट हा नेमका केव्हापासून वापरायचा, तर नॉर्मल डिलिव्हरी झाली असेल तर दुसऱ्या दिवसापासून तुम्ही पोटपट्टा वापरायला सुरुवात करा. परंतु एक लक्षात ठेवा, दुसऱ्या दिवशी बांधताना तुम्ही पोटपट्टा हा खूप टाईट असा बांधू नका, नाहीतर त्यामुळे एक्सेसिव्ह ब्लिडिंग होण्याचा धोका आहे. आणि डिलिव्हरी नंतरच्या 4-5 दिवसानंतर थोडा टाईट बांधला तरीही चालेल. तुमचे जर सीझर झालेले असेल तर पोटपट्टा हा सुरुवातीच्या दिवसांमध्ये अगदी हलकाच बांधा. सीझर झाल्यानंतर तुम्ही रेग्युलर फॉलोअपसाठी 10 दिवसानंतर जेव्हा तुमच्या गायनेकोलॉजिस्टकडे जाताल त्यावेळी त्यांना पोटपट्ट्याबद्दलचं व्यवस्थित विचारून घ्या आणि सर्व काही व्यवस्थित असेल तर नक्कीच पोटपट्टा हा रेग्युलर बांधायला काहीच हरकत नाही. आता बेल्ट हा सर्वसाधारणपणे किती दिवस वापरायचा हाही अनेक जणींना प्रश्न असेल, तर बेल्ट हा कमीत कमी 1.5 महिना आणि जास्तीत जास्त तुम्ही 3 महिने वापरला तरी चालेल. 3 महिन्यानंतर वापरल्यानंतर विशेष असा काही फायदा होत नाही. त्या बेल्ट जर तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करायचा असेल तर पोस्टपार्टम रिकव्हरी बेल्ट म्हणून तुम्ही ऑर्डर करू शकता. या बेल्टमध्येही काही साईज असतात. तुम्ही 2 प्रकारच्या किंवा 3 प्रकारच्या साईज घेऊन तुमच्या पोटाला कुठल्या साईजचा बेल्ट सूट होतो त्याप्रमाणे बेल्ट घ्या. ॲब्डोमिनल बेल्ट वापरताना एक काळजी घ्यायची की बेल्ट हा 24 तास लावलेला ठेवायचा नाहीये, तर जेवण करताना आणि झोपताना बेल्ट काढून ठेवा. आणि दुसरी गोष्ट की बेल्ट बांधण्यापूर्वी किंवा जरी तुम्ही साडी बांधणार असाल किंवा ओढणी बांधणार असाल ते बांधण्यापूर्वी पोटाला टॅल्कम पावडर लावा, कारण पोटाच्या स्किनला घाम येतो. पावडर लावल्यामुळे तिथली त्वचा ड्राय राहण्यासाठी मदत होईल. बाजारातून मिळणारे ॲब्डोमिनल बेल्ट हे धुता येतात. सोबतच जरी तुम्ही साडी वापरत असाल किंवा ओढणी वापरत असाल तर तीही वेळच्या वेळी धुवून नंतरच वापर करत जा. पुढची आणि तितकीच महत्त्वाची चौथी टीप ती म्हणजे ब्रेस्ट फिडिंग. ब्रेस्ट फिडिंग केल्यामुळे युट्रस पूर्ववत व्हायला खूप उपयोग होतो. डिलिव्हरी झाल्यानंतर जेवढ्या लवकर तुम्ही बाळाला दूध पाजायला सुरुवात कराल तेवढ्या लवकर बाळासाठी पुरेसे दूध यायला सुरुवात होईल. याचे आपल्याला डबल फायदे होतात की बाळाला पोषण मिळतं, त्यामुळे बाळाचा इतर आजारांपासून बचाव होतो आणि सोबतच डिलिव्हरी नंतर वजन नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठीही याचा उपयोग होतो. पुढची टीप नंबर 5 ते म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर आईला योग्य आहार देणं खूप महत्त्वाचं आहे. प्रसूतीच्या दरम्यान आईला आलेला थकवा जाईल. डिलिव्हरी नंतर जंक फूड खाणे हे पूर्णतः टाळावे. आहारामध्ये दूध आणि दुग्धवर्धक पदार्थ द्या. फायबर्स जास्त असलेले पदार्थ, पालेभाज्या, फळ यांचा आहारामध्ये नक्की समावेश असावा, त्यामुळे पोट साफ राहण्यासाठी मदत होईल. रोजच्या आहारामध्ये मैदा आणि भात यांचे प्रमाण कमी असावे. आणि फ्रेंड्स, या सगळ्यांच्या सोबत तुम्ही तुमच्या शरीराची हालचाल करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. नॉर्मल डिलिव्हरी असू द्यात किंवा तुमचं सीझर असू द्यात, शक्यतो तुम्ही तुमची स्वतःची कामे स्वतः करा. जसे तुम्हाला शक्य होईल तसे घरातल्या घरात थोडेसे चालत जा. 1.25 ते 1.5 महिन्यानंतर सर्वसाधारणपणे तुम्ही चालण्याचा वेग आणि थोडासा काळ वाढवला तरीही चालेल. शक्य झाले तर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही योगासनेही करू शकता. तुमचे जर सीझर असेल तर 3 महिन्यापर्यंत पोटावर जास्त ताण येईल अशी आसने आणि व्यायाम प्रकार करू नका. फ्रेंड्स, या झाल्या 5 बेसिक टिप्स. डिलिव्हरी झाल्यानंतर शक्य तेवढ्या तुम्ही ह्या गोष्टी जर आचरणात आणताल तर लवकरात लवकर डिलिव्हरी नंतर तुमचं वजन आणि पोटाचा घेर कमी होण्यासाठी खूप फायदेशीर ठरतील. या व्हिडिओची लेंथ खूप मोठी होऊ नये, त्यामुळे दुसऱ्या भागामध्ये मी तुमच्यासाठी काही औषधी काढे घेऊन येणार आहे. त्या काढ्यांच्यामुळे तुमचा पोटाचा घेर कमी होईल, वजन कमी व्हायला मदत होईल आणि सोबतच शरीरामध्ये जो वात वाढलेला आहे आणि तुमची जी पचनशक्ती कमी झालेली आहे, अग्निमांद्य झालेले आहे, त्या सगळ्यांसाठी खूप फायदेशीर असणार आहे. तर याचाच दुसरा भाग पाहायला नक्की विसरू नका. होप आजचा व्हिडिओ हा तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि इतरांच्या सोबतही नक्की शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत. तोपर्यंत स्टे सेफ, स्टे हेल्दी. थँक्यू.